हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आहे. भाग्यश्री क्रिएशन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आपण जे क्रोशाचा लिटल कृष्णा पाहत आहोत, तर त्याचा आज आहे भाग 4. तर भाग 4 मध्ये आपण ही पूर्ण पार्ट जॉईंट कसे करायचे हे पाहणार आहोत. तर भाग 1 मध्ये आपण ही बॉडी कशी विणायची हे पाहिलं होतं, आणि भाग 2 मध्ये हे त्याचे पाय, हात, कान आणि हा मोर पीस कसा बनवायचा हे पाहिलं होतं भाग 2 मध्ये. आणि भाग 3 मध्ये ही धोती, परत ही छोटीशी मटकी, ही कॅप, हा करदुडा आणि हे केस, हे कसं विणायचं आपण हे भाग 3 मध्ये पाहिलं होतं. तर आज आहे भाग 4. तर भाग 4 मध्ये आपण हे पूर्ण जॉईंट कसं करायचं हे पाहणार आहोत. तर त्या अगोदर मैत्रिणींनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि यानंतर तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहायला आवडेल हे देखील मला कमेंट करून कळवा. तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर सर्वांना आज आहे जन्माष्टमी, आणि जन्माष्टमीची सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर चला, तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सर्वात अगोदर जे आपण पाय बनवलेले आहेत ते पाय शिवून घेणार आहोत. तर ही जी बॉडी आहे, तर ह्या बॉडीला खालच्या साईडने आपल्याला हे दोन्ही पाय या पद्धतीने शिवून घ्यायचे आहेत. तर हे नाक ह्या दोन्ही पायाच्या मध्ये आलं पाहिजे, या पद्धतीने आपल्याला हे पाय शिवून घ्यायचे आहेत. हवं तर तुम्ही ग्लू गमने चिपकून देखील घेऊ शकता, पण इथे मी पाय शिवून घेणार आहे आणि बाकीचं सगळं चिटकून घेणार आहे. या पद्धतीने आपल्याला गोल शेप मध्ये टाके मारायचे आहेत आणि एकदम घट्ट असं शिवून घ्यायचं आहे. तर बाहेर खूप जोरदार असा पाऊस सुरू आहे आणि व्हिडिओमध्ये पावसाचा तुम्हाला खूप आवाज येत असेल. नंतर हा बॉडीचा शेप आपण व्यवस्थित देणार आहोत, कारण याच्यामध्ये आपण भरलेला आहे कॉटन आणि ते आपल्या हाताने दबते, आणि एकदम घट्ट हाताने जर पकडलं तरच आपलं व्यवस्थित घट शिवण येतंय. त्याच्यामुळे जो शेप बिघडलेला आहे त्याला नंतर थोडंसं प्रेस केलं तर व्यवस्थित होतो. तर या पद्धतीने आपल्याला टाके मारत एकदम घट्ट शिवून घ्यायचं आहे. आणि जेव्हा विण झाले होते पाय, तेव्हाच मी याच्यामध्ये व्यवस्थित घट्ट असं कॉटन भरून घेतलं होतं. तुम्ही जर भरलं नसेल तुम्ही या स्टेपला देखील भरलं तरी चालेल शिवायच्या अगोदर. तर एक पाय व्यवस्थित शिवून झालेला आहे. आता हा जो दुसरा पाय आहे तर मी त्याच सुईने शिवून घेणार आहे. त्याच्यामुळे हे जे एक्स्ट्राचा धागा आहे याच्या आतमध्येच घालणार आहे. या पद्धतीने आणि हे पाय देखील इथे मी शिवून घेणार आहे. जसं आपण पहिला पाय शिवून घेतला होता त्याच पद्धतीने हा दुसरा शिवून घ्यायचा आहे गोल शेप मध्ये.
तर पहिला कसा शिवायचा हे आपण पाहिलेलंच आहे, तर मी दुसरा शिवून घेते। तर इथे पाहू शकता मी पाय शिवून घेतलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, जे हात आहेत ते हात या पद्धतीने इथे चिटकून घ्यायचे आहेत। तर मी एक्स्ट्राचे धागे जे शिवण्यासाठी ठेवले होते ते मी कट करून घेत आहे। हवं तर तुम्ही शिवून देखील घेऊ शकता। तर इथे मी शिवायचं स्किप केलेलं आहे आणि ग्लू गमच्या मदतीने इथे मी या दोन्ही साइडनी हे हात चिटकून घेणार आहे। थोडंसं दाबून धरलं की व्यवस्थित चिटकलं जाते। त्याच्यानंतर हे कान देखील मी चिटकून घेणार आहे। तर हे जे नाक आहे या नाकाच्या वरच्या दुसऱ्या लाईनला आणि हाताच्या वर आपल्याला हे कान या पद्धतीने चिटकून घ्यायचे आहेत। कान शक्यतो चिटकूनच घ्यायचे, कारण शिवल्याने एवढी फिनिशिंग येत नाही। सेम दुसरा कान देखील आपल्याला चिटकून घ्यायचा आहे आणि शिवण्यापेक्षा थोडा कमी वेळ सुद्धा लागतो। आता हे जे केस आहेत हे केस देखील मी ग्लू गमच्या मदतीने चिपकून घेणार आहे। या पद्धतीने आपल्याला हे केस चिपकून घ्यायचे आहेत। तर मी सर्व साइडनी व्यवस्थित चिटकून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर हा टोप देखील आपल्याला वरी चिटकून घ्यायचा आहे आणि ही मटकी देखील इथे आपल्याला चिटकून घ्यायची आहे। आणि हा हात देखील थोडासा मटकीला चिटकवायचा आहे। त्याच्यानंतर हा इथे टोप मी चिटकून घेणार आहे। तर केसाच्या वरती या पद्धतीने आपल्याला ही कॅप चिटकून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर हे मोर पंख इथं लावून घ्यायचा आहे। तर इथे शेवटच्या राऊंड मध्ये गुलाबी कलर असल्यामुळे मी इथे गुलाबी कलरची पिन घेतलेली आहे आणि ही पिन मी
या पद्धतीने इथे खोसून घेणार आहे। म्हणजे आपला मोर पंख व्यवस्थित राहील। त्याच्यानंतर इथे आणि इथे 2 डोळे सुद्धा लावून घेणार आहे। तर डोळे लावण्यासाठी इथे मी फॅब्रिक ग्लू वापरलेला आहे। आणि आतमध्ये मी थोडासा इथे थोडासा धागा लावणार आहे गंधासाठी। तर त्याच्यानंतर ही धोती थोडीशी आपल्याला आरामात घालून घ्यायची आहे, किंवा जे मी अगोदर बांधलं होतं तर तुम्ही नंतर बांधलं तरी चालेल। तर या धोतीला देखील खालच्या साईडने मी थोडंसं चिटकून घेणार आहे। नाही घेतलं तरी चालेल किंवा 1-2 टाका मारला तरी चालेल, पण इथे मी थोडंसं चिटकून घेणार आहे, म्हणजे या धोतीचा शेप अजिबात बिघडणार नाही। तर इथे मी धोती व्यवस्थित करून घेतलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे मोर पिसारा आहे याला सुद्धा थोडंसं सिक्युअर करण्यासाठी इथे थोडंसं मी चिटकून घेते, एकदम फिक्स राहील या पद्धतीने। आणि इथे गंधासाठी इथे मी गुलाबी कलरची लोकर घेतलेली आहे आणि त्या लोकरीला सुद्धा या पद्धतीने व्यवस्थित शेप मध्ये चिटकून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो आपला करदुडा आहे तो या पद्धतीने बांधून घ्यायचा आहे। आणि नंतर हा आपण एक्स्ट्राचा धागा कट करून घेणार आहोत। आणि बांधून घेतल्यानंतर थोडंसं काय करायचं आहे, या शेप मध्ये आपल्याला चिटकून घ्यायचं आहे। सोबतच मी हे दोन्ही धागे सुद्धा हायर करून घेत आहे। तर इथे पाहू शकता मैत्रिणींनो, आपला लिटल कृष्णा तयार झालेला आहे। तर आता काय करायचं आहे, इथे मी गुलाबी कलरची लोकर घेतलेली आहे। तर इथे मी हाताला गुलाबी कलरची लोकर चिटकून घेतलेली आहे, ग्लू गमने चिटकवलेली आहे। तर त्याच्यानंतर काय करायचं आहे, इथे आपल्याला टोटल 15 साखळ्या विणायच्या आहेत। 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 14 साखळ्या विणल्यानंतर ही 15वी साखळी आपल्याला थोडीशी दूरवर ओढून घ्यायची। आता काय करायचं, 7 ते 8 वेळेस आपल्याला धागा थोडासा दूरवर ओढून घ्यायचा आहे। 2 3 4 5 6 7 वेळेस ओढल्यानंतर सर्व धाग्यातून एक वेळेस काढून एक साखळी घ्यायची आणि परत काय करायचं, 1 2 3 4 साखळ्या विणायच्या। आणि ह्या 14व्या साखळीवर आपल्याला काय करायचं आहे, स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे। आणि नंतर परत काय करायचं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 साखळ्या घ्यायच्या आणि थोडासा दूरवर धागा कट करून घ्यायचा।
तर आपण हा कृष्णासाठी हार बनवलेला आहे. तर या पद्धतीने हा हार आपण घालून घेऊ. तर सिंपल मी मागच्या साईडने गाठ मारून घेतलेली आहे. तर आता काय करायचं आहे आपल्याला, हे एक्स्ट्राचे सर्व धागे कट करून घ्यायचे आहेत. तर आपला लिटल कृष्णा तयार झालेला आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि जर तुम्ही माझं दुसरं चॅनल पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. एकदा नक्की चेक करा आणि माझ्या त्याही चॅनलला सपोर्ट करा. तर लवकरच भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.